लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील तब्बल 60,000 महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते। मात्र आता या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्रुटी असलेल्या अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। जालन्यातील 60,000 लाडक्या बहिणींसाठी आशेचा किरण। अंगणवाडी सेविका करणार केवायसीची पडताळणी। केवायसी मधील तांत्रिक त्रुटींमुळे लाडक्या बहिणी झाल्या होत्या अपात्र। राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे। मात्र जालना जिल्ह्यात अनेक महिलांच्या आनंदावर विरजण पडलं होतं। केवळ केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे जिल्ह्यातील सुमारे 60,000 बहिणींचे अर्ज अपात्र ठरले होते। बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा तांत्रिक माहिती चुकीची भरणे अशा कारणांमुळे या महिला लाभापासून वंचित होत्या। मात्र आता या महिलांना पुन्हा या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे। या 60,000 अपात्र महिलांच्या घरी स्वतः अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार असल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी राजेंद्र कड यांनी दिली आहे। जवळपास 60,973 महिलांचा लाभ आज रोजी बंद आहे। त्या महिलांची आपण आता सध्या अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करतोय आणि करेक्ट माहिती घेऊन ती माहिती आपण शासनात सादर करणार आहे। त्यानंतर त्यांना लाभ देण्याची कारवाई शासन स्तरावर होईल। याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येक महिलापर्यंत पोहोचण्यास काही फोन बंद असल्यामुळे इतर कारणामुळे अडचणी येतात, तरी त्या डोर टू डोर जाऊन सर्वे करणारच आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून बँक आणि सेतू केंद्रांच्या फेऱ्या मारून थकलेल्या महिलांना नव्या नियमावलीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे। प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आमच्यासाठी मोलाचा आहे अशी भावना लाडक्या बहिणींकडून व्यक्त करण्यात येते। बऱ्याचशा अशा भगिनी ते की त्यांना त्यामार्फत त्यांना लाभ भेटत होता, तर त्यांची जे काही गरजा होत्या त्या त्याच्यामधनं त्यांच्या पूर्ण होत होत्या। त्यामुळे आता तो वापस जो निर्णय त्यांनी घेतला आता सरकारने की वापस ज्यांचे बंद झालेले होते पैसे ते वापस चालू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी सरकारचे धन्यवाद करते। अंगणवाडी सेविकेच्या मार्फत ज्या केवायसी मुळे अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांची पडताळणी होणार आहे। त्यामुळे केवायसी मुळे ज्या महिलांचं अर्ज अपात्र झाले आहेत त्या महिलांनी आता अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचे आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।